IVM. हाय, आजचा एपिसोड सुरू करायच्या आधी एक छोटीशी सूचना. आजचा जो एपिसोड आहे तो आम्ही काही आठवड्यांपूर्वी रेकॉर्ड केला होता. तेव्हा वेधश्रीची एक्झाम झाली होती पण रिझल्ट लागले नव्हते. आणि काही दिवसांपूर्वी म्हणजे परवाच तिचा रिझल्ट लागलाय आणि तिला 97.4% मिळालेत. सो कॉंग्रॅच्युलेशन्स वेधश्री. आणि आजचा हा गोलगप्पा तुम्हाला आवडेल अशी मी इच्छा करते. वन मोर टाइम कॉंग्रॅच्युलेशन्स वेधश्री. आणि आजचा एपिसोड गोलगप्पा विथ वेधश्री. वेलकम टू गोलगप्पा विथ तृप्ती खामकर. ऑफकोर्स तुम्हाला कंटाळा आलाच असेल माझ्या या वाक्याचा की आज बुधवार आहे. तर ऑफकोर्स आज बुधवार आहे. दर बुधवारी आपण काय करतो तो गोलगप्पा ऐकतो. आणि वेल येस 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 वी आर इन द लॉकडाऊन. आज हा पॉडकास्ट कधी तुमच्यापर्यंत येईल मला माहित नाही, पण आजचा दिवस खूप ऐतिहासिक आहे. आज सायक्लॉन निसर्ग मुंबईला हिट करून गेला. थँकफुली इट वॉज टू काइंड. त्यांनी आमच्याकडे फार काही नुकसान नाही केलं. काही गरीब लोकांचं खरंच नुकसान झालं असेल. आमच्या बिल्डिंग मधली एक भिंत पडली, पण मला असं वाटतं की आमची बिल्डिंग जुनी आहे, त्यामुळे वेल आय एम सेफ, डोंट वरी. आणि असंच आपण जेव्हा आज चॅलेंजेस बद्दल बोलतोय तर आजची जी आपली पाहुणी आहे तिला चॅलेंजेस घ्यायला खूप आवडतं. तिला अभ्यास करायला खूप आवडतो. ती माझी को ऍक्टर होती स्माइल प्लीज मध्ये अँड शी वॉज द यंगेस्ट पर्सन ऑन दॅट सेट. जोपर्यंत तिचा भाऊ यायचा नाही आमच्यावर मस्ती करायला, जो खूप यायचा नाही, बट इट्स ओके. सो आजची आमची जी पाहुणी आहे ती आहे वेधश्री महाजन. हाय वेधश्री. हाय तृप्तीताई. वेलकम टू गोलगप्पा. थँक्यू. वेधश्रीने आत्ताच 10वीची परीक्षा दिली आहे लॉकडाऊनच्या अलीकडे आणि तिच्या मते असं होतं की दॅट वॉज दी ओनली बेस्ट थिंग दॅट हॅपन टू मी. असं कसं म्हणू शकतेस तू वेदू? काही लोकांनी बिचाऱ्यांनी, त्यांना किती वाईट वाटत असेल की 15वीतल्या लोकांना परीक्षाच नाही द्यावी लागली आणि आम्ही बिचाऱ्यांनी मेहनत करून परीक्षा दिली. याच्याबद्दल तुझं काय म्हणणं आहे ग? अगं हे बघ काय झालं, मी वर्षभर अभ्यास करून ठेवला होता ना आणि शेवटच्या पेपरला लॉकडाऊन जर अनाऊन्स केलं असतं तर एकच पेपर राहिला असता आणि आम्ही लटकलो असतो. म्हणजे ना अख्खी सुट्टी ना पेपर चालू आहेत असा फील असं मध्ये मध्ये राहिलं असतं. मग त्यापेक्षा बरं झालं ना की तो पेपर संपून गेला. वाव. बर, तुझं जे पहिलं वाक्य होतं ना की वर्षभर अभ्यास केला होता, तिथेच मी खचले. वर्षभर पण अभ्यास करतो असं झालं माझं. तू खूप मेहनती आहेस. मला आठवतंय की आपण स्माइल प्लीजच्या जेव्हा पहिल्यांदा मीटिंगला भेटलो होतो तेव्हा पण जानेवारी फेब्रुवारीचा महिना होता वाटतं, आणि नाही फेब्रुवारीच असणार. आणि तू पेपर देऊन आली होतीस, परीक्षा देऊन आली होतीस का जाऊन परत पेपर लिहिणार होतीस असं काहीतरी. आणि म्हटलं वाव, या मुलीचा एन्थुझियाझम काहीतरी नेक्स्ट लेवलच आहे. आणि ती बोलली नाही नाही पुढच्या वर्षी काय नाही करायचं, 10वी असेल. म्हटलं हो अच्छा. सो मला त्याचं तुझं कौतुक आहेच की इतका अभ्यासावर प्रेम हे मला नसतं जमलं, ते तुलाच जमलंय आणि खूप भारी असं मला वाटतं. तेच मला वाटतं की ते 15वीतले लोक ज्यांना आता म्हटलंय की तुमच्या वर्षभराचं ऍव्हरेज तुम्हाला मिळणार आहे, म्हटलं डूड माझ्यासारखे असते कोणी उल्लूचे पठ्ठे तर मग संपलंच असतं तिकडे की अहो पण मी वर्षभर काही केलं नाहीये. आम्ही फायनल अभ्यासच केला नाही. हो ना. फायनल मध्ये मी 80% मिळवते. तुम्ही बघा माझा रेकॉर्ड बघा. असं झालं असतं. म्हणजे मागच्या फायनल्स वर ना ऍव्हरेज द्या. हो असं करा ना. कारण खरं आहे माहितीये तुला, मी सांगते की मी जेव्हा 10वीत होते ना तेव्हा, नाही 9वीत होते, तर एकतर मी 7वीत असल्यापासनं हिस्ट्री हा सब्जेक्ट मला नको असायचा. हिस्ट्री आलं ना की मला लूज मोशन्स होणार, मी आजारी पडणार, असं काय काय होत राहायचं. म्हणजे खरंच ऍक्च्युअली फिजिओलॉजिकल रिॲक्शन असायच्या का? तू मुद्दाम करायची? फॉर रिअल. म्हणजे 10वीला जेव्हा सिरियस मामला था. हो हिस्ट्री म्हणजे मराठीचा पेपर होता 10वीला माझा संध्याकाळी, आणि दुसऱ्या दिवशी सकाळी हिस्ट्री. तर माझी आई इतकी घाबरली होती की एकतर कमी वेळ अभ्यास करायला याच पेपरला नेमका, आणि मग तिने थम्सअप आणून ठेव आणि औषध आणून ठेव आणि ते जायफळ आणि तूप असं सगळं तिने तयार केलं होतं, कारण हिचं पोट खराब होणार हे नक्की, कारण उद्या हिस्ट्री आहे असं ठरलेलं असायचं. बट तेच ना की कसं आहे की ते दॅट वॉज बाय चॉईस, हे मी नेहमी सांगते. कारण ना मी 7वीपासनं सलग दर सेमिस्टरला, म्हणजे जी आपली दिवाळीच्या आधीची परीक्षा असते ना त्यात मी हिस्ट्रीमध्ये फेल व्हायचे. पण फायनल एक्झाम मध्ये पास व्हायचे, त्यात काहीच प्रॉब्लेम नव्हता.
हम्म. हा. तर मी 9वीत असताना मला सेमिस्टरमध्ये दिवाळीच्या आधीची परीक्षा असते तेव्हा मी पेपरच्या आदल्या दिवशी क्लासला गेले माझ्या ट्युशनला आणि तिथे आमचे सर होते नायडू सर. ते म्हणले की तू का आलीयस, तू तर फेलच होणार आहेस ना. तर ते मला इतकं लागलं ना, मला असं की एक मिनिट हे दिस इज रॉंग. मी घरी गेले आणि मी ना रात्रभर किचनमध्ये बसून सगळी उत्तरं फनफन रट्टा मारली आणि हिस्ट्रीचा पेपर दिला आणि मला 72/75 मिळाले हिस्ट्रीमध्ये वाह, त्या काय वर्षी. सांगतेस. हा हा मी म्हटलं मस्त. आय एम ढ बाय चॉईस. मला कंटाळा येतो, मला हा सब्जेक्ट आवडत नाही म्हणून मी त्याचा अभ्यास करत हा. नाही. मी ढ नाही, मी अभ्यास केला तर मला जमेल. दॅट इज माय सीन. राईट. अरे जब टाइम आएगा तब करेंगे ना, असं. पण वेदूचं तसं नाही. हा, आमची वेदश्री हा. खूप हुशार आणि गुणी आहे असं मी म्हणेन. तू म्हणलीस ना की प्लीज पहिल्या मीटिंगला मी काहीतरी एक्झाम देणार होते. सो स्माइल प्लीजचं ना आणि माझ्या एक्झाम्सचं 2 वर्ष हा. सलग, म्हणजे आपल्या प्रमोशन्स एकदम आत्ताच्या प्रमोशन्स पासून ते पहिल्या ऑडिशन पर्यंत हा. एक्झामशी काहीतरी स्माइल प्लीजचं खूप स्पेशल नातं आहे. एक्झाम्स ओ असतानाच स्माइल प्लीजचं काहीतरी यायचं, पहिल्या ऑडिशन पासून ते आता आपल्या शेवटच्या प्रमोशन पर्यंत. काय बोलते. हो अगं, पहिली ऑडिशन जेव्हा स्माइल प्लीजची त्यांचा फोन आला होता तेव्हा त्या वीकेंडला एक्झाम होती. 9th कुठली तरी मिड टर्मची होती, आय थिंक ऑक्टोबर हा. नोव्हेंबर मधली. हा. आणि त्यानंतर तेव्हा आई म्हणली की तुझा अभ्यास झालाय त्यामुळे आपण जाऊयात, तसं काही नाही, एकच दिवस लागेल हा. आपल्याला मुंबईला जाऊन हा. यायला. सो आम्ही पहिली ऑडिशन देऊन आलो, मग पुढच्या ऑडिशन्स, मग मध्ये फेब्रुवारीत हे होतं शॉपिंग कॉस्ट्युम्सचं. आम्ही कॉस्ट्युम आणायला गेलो, मग आपल्या स्क्रिप्ट रिडिंगसाठी 2 दिवस, ते सगळ्यासाठी तेव्हाच एक्झाम्स असायच्या. आणि माझ्या फायनल्स 9thच्या आपल्या शूटच्या वेळेस होत्या बरोबर. सो मी एक्झाम करेक्ट. द्यायचे, शूटला यायचे. मग रात्रीच्या ट्रेननी बाबा बरोबर घरी आले, ट्रेननी का हा. गाडीनी, आणि एक्झाम दिली. मग त्याच्या पुढच्या दिवशी पुन्हा आले. आणि तू दुसरी आली होतीस त्या परीक्षेत. नाही, आमच्या शाळेत अगं दुसरं तिसरं असं नाही ते डिक्लेअर करत, पर्सेंटेज हा. देतात. सो मग माझं काहीतरी आय थिंक 93, 94 आलं होतं. कोणाला 94 आय मिळतात ग थिंक. 94? तिथे येऊन देऊ का फटका तुला. अरे केवढी ओव्हर अचिव्हर आहे ही मुलगी. बट नाही, दिस इज जस्ट फन. बट वाव, म्हणजे मला खरंच खूप मस्त वाटतं तुमच्या सगळ्या मुलांचं जे इतके छान पर्सेंटेजेस मिळतात तुम्हाला, इतके छान मार्क मिळतात. इट इज अमेझिंग. आणि मला असं वाटतं की जी एज्युकेशन सिस्टम पण जी बदलली आहे ना, म्हणजे तर अचानक मी म्हाताऱ्यांसारखं बोलणार की आमच्या काळात काय कोणाला काही वाटायचं नाही वगैरे. पण तुझ्यात आणि माझ्या काळात तेवढा फरक आहे. हो आहे की, तेच म्हणते मी, खूप फरक आहे. हा, म्हणजे इट्स अ लेजिट सेंटेन्स फॉर यू टू से की येस आमच्या येस एज्युकेशन डेफिनेटली. सिस्टम. बट वाव वाव. सो वेदश्री, आपण म्हणजे माझ्याबद्दलच आधी बोललो तुझ्या एपिसोडमध्ये, सो आपण तुझ्यापर्यंत येऊया परत एकदा. आणि मला माहितीये की छोटूसच आयुष्य आहे, खूप जास्त अजून जगलेली नाहीयेस, पण त्याचा एक रिकॅप करूया की कुठे जन्माला आलीस, मग हळूहळू कशी नाचायला लागलीस, काय, व्हॉट वॉज द ट्रेनिंग दॅट हॅपन्ड फर्स्ट, सेकंड, थर्ड टाइम्स. ओके. सो मी माझ्या आईच्या गावात, म्हणजे 40 गाव आहे ना जळगावमध्ये, तिथे माझ्या आजी आजोबांच्या इथे माझा जन्म झाला. ओ. आणि पण आई बाबा पुण्यातच राहत होते आधीपासून. सो एक 2 महिन्यांनी आय थिंक आय केम बॅक टू पुणे. सो वाढले मी पुण्यामध्येच आहे, त्यामुळे आई बाबा म्हणतात तसं पुणेरीच वागते मी. फक्त आई बाबा नाही, सगळेच म्हणतात की तू पुणेरी वागतेस. फक्त हो ना. माझ्याशी तू छान वागतेस, कारण माझं आणि पुण्याचं एक काय वेगळंच कनेक्शन आहे. सो मग त्यानंतर मला असं आईने सांगितलेलं आठवतंय की मी धूम 2 आय थिंक आला होता तेव्हा 2005 का 6 मध्ये, आणि तेव्हा मी 1च वर्षांची होते. आणि ते मला पहिल्यांदा त्या मूवीला घेऊन गेले आणि मी ते क्रेझी किया रे गाण्यावर थिएटरमध्ये नाचले होते. वाव. सो आय थिंक नाचायची तिथपासून सुरुवात झाली. मग घरी जब वी मेटच्या गाण्यांवर. केवढी फॅन्सी आहेस तू. हा, म्हणजे असं नाचायची आय थिंक आवड, आणि काय आता आय डोंट नो, पण नाचायला तेव्हापासूनच आवडायचं. आणि मग लहानपणापासून आईनी वर्कशॉप्स ना नाटकांच्या, असं समर वर्कशॉप्स असतात ना 15 दिवसांचा 30 दिवसांचा असा, त्याला आई एनरोल करायची मला, आणि त्याच्यात खूप मजा यायची.
हा. सो ते करायचे, डान्सचे वर्कशॉप्स. मग शाळेत पण बरंच व्हायचं. मी आधी दुसऱ्या शाळेत होते, सिनियर केजी पर्यंत, सो तिथे पण बरंच व्हायचं. मग आम्ही शिफ्ट झालो कोथरूडला आणि त्यानंतर शाळेत बरंच झालंय. पहिली गोष्ट म्हणजे नाटकाचं, डान्सचं. आणि मी कथ्थक लावलं मग. थोडी मोठी झाले, जशी 6-7 झाले, तसं मी कथ्थक लावलं आणि मी अजूनही कथ्थक शिकतेय. सो वाव. 7 वर्ष झाली असतील मला कथ्थक शिकून. शिकतेय म्हणजे हो. अजून. सो डान्स तिथे, मग ड्रामाचे मी म्हणलं तसे वर्कशॉप, आणि मग एका वर्कशॉप मधनं नाटक नाटक एक केलं. मी शुभांगीताईंकडे केला होता वर्कशॉप मध्ये, मग सुदर्शन रंगमंचला. सो बेसिकली मी असे वर्कशॉप्स खूप करत होते. त्यामुळे मग एक ऍड, मग शॉर्ट फिल्म, असं करत एक फीचर फिल्म, आणि मग स्माइल प्लीज. ये, ती शॉर्ट फिल्म आणि फीचर फिल्म कुठली होती ती सांग ना प्लीज. सो शॉर्ट फिल्म मी 2 युनिव्हर्सिटीसाठी केल्या. एक हाकी नावाची होती आणि एक पंख नावाची होती. आणि अजून एक अशी केली होती, रिटर्न गिफ्ट नावाची. आणि पहिली फीचर फिल्म मी 5th मध्ये असताना, म्हणजे 9 वर्षांची असताना केली होती. वाव. त्याचं नाव द सायलेन्स आहे, आणि इट्स ऑन हा. चाइल्ड अब्यूज. सो आय थिंक तेव्हा आईनी मला आधीच एक्सप्लेन केलं होतं काय असतं चाइल्ड अब्यूज, किती सफर करतात काही मुली वगैरे. सो आय थिंक म्हणजे तेव्हा मला ते असं कळलं होतं की ओके शिट, असं करायचंय. बट वेदश्री, आय फील की म्हणजे ही ब्युटिफुल स्पेस आहे आपल्या आयुष्यातली, म्हणजे तुझ्या आयुष्यातली, असं मला वाटतं की आता यंग एज तुला इतकं एक्सपोजर मिळालं अमक्या वस्तूबद्दल, किंवा लेट्स से स्पेसिफिकली अबाउट चाइल्ड अब्यूज, किंवा फिल्म्स, किंवा फेसिंग द कॅमेरा, फेसिंग द ऑडियन्स. तर या सगळ्यामध्ये काय फील झालं तुला जेव्हा हे हळूहळू होत होतं? हाऊ वर यू काइंड ऑफ कॅप्चरिंग, ग्रॅबिंग, अंडरस्टँडिंग दिस प्रोसेस ऑफ विच वॉज ऑफकोर्स लाईक थोडंसं बिफोर टाइम होत होतं तुझ्यासाठी पण ते, फॉर अ चाइल्ड टू अंडरस्टँड व्हॉट अन अब्यूज इज. म्हणजे अनफॉर्च्युनेट गोष्टी कशाला लोकांना, लहान मुलांना शिकवा, पण त्याचं अवेअरनेस तुला तिथेच मिळालं. ह्याच्याबद्दल तुला काय वाटतं? आय डोंट थिंक मला अवेअरनेस म्हणजे त्या फिल्ममुळे मिळालं. आधीच काय, आता बघ ना, पेपर वाचायचे किंवा म्हणजे वाचले जातात, बातम्या बघितल्या जातात, आणि मग प्रश्न पडतात ना. आणि आईबाबांनी कधीच माझ्या प्रश्नांना असं काय म्हणतो साईडलाईन केलं नाही. दे ऑलवेज गिव्ह द राईट आन्सर्स, एक्सप्लेन्ड इट वेल. आणि आय थिंक त्यामुळे मला अवेअरनेस आधीपासूनच होता. आई बाबा मला योग्य पद्धतीने सांगायचे. सो आय डोंट नो आता, म्हणजे नाव दॅट यू आस्क, विचार करायला पाहिजे की हाऊ डिड आय ऍक्च्युअली ग्रॅब द इन्फॉर्मेशन अँड अंडरस्टँड इट. पण कधी पण असा आय विचारच थिंक केला नाही मे मी. बी कधीतरी तुला मिळेल त्याचं उत्तर. पण मला असं सांगावं असं वाटतंय की आय थिंक ह्या ज्या गोष्टी तुझ्या आयुष्यात झाल्या ना, त्यामुळे प्रॉब्ली जेव्हा आम्ही पण खूप सरप्राईज असायचो तुला सेटवर बघून, की ही एवढूशी जी काय आहे हे पिल्लू, हे इतकं रिअल, इतकं म्हणजे यू आर सो रिअल ऑन स्क्रीन ना, लाईक नोबडी कॅन टेक दॅट अवे फ्रॉम यू. म्हणजे सतीश आळेकर सर म्हण, किंवा मुक्ता म्हण, किंवा मी, प्रसाद दादा, ललित म्हण, आदिती, आम्ही सगळे तुझ्यापेक्षा असे वयाने मोठे, एक्सपिरियन्सनी खूप जास्त काम केलेली लोक अशी तुझ्या आजूबाजूला होती. पण कधीच असं नाही वाटलं की अरे ही भुचकळ्यात पडले का, अरे हिला कळत नाही का. यू वर सो मच ऍट पॉवर विथ अस. मला वाटतं एकतर ती ना तुमच्या जनरेशनची पॉवर आहे, की तुमची ती जनरेशन ज्याला आपण रेनबो चिल्ड्रन म्हणतो, पेस्टल चिल्ड्रन म्हणतो ऍक्च्युली. सो तुमचं अंडरस्टँडिंगच ते आहे. मी जेव्हा तुझ्या वयाची होते तेव्हा मला काय कळायचं नाही, काय कलिंगड आहे का, हा चल तोडून खाऊ. फायनल एक्झाम झाले की आंबा मिळणार आहे, एवढीच काय ती सेन्सिबिलिटी होती माझी तरी. मी अगदी जनरल नाही बोलणार, बट आय थिंक आय शुड कॉंग्रॅच्युलेट यू फॉर दॅट अमेझिंग सेन्स ऑफ अंडरस्टँडिंग, की जे तू यू हेल्ड द फोर्ट सो स्ट्रॉंग ना आमच्यासोबत. मला असं वाटतं की कोणी जर स्माइल प्लीज पाहिला नसेल तर प्लीज बघा, तो अमेझॉनवर आहे. आणि ऑफकोर्स बाकी सगळ्यांनी खूप अमेझिंग काम केलंय, मी पण खूप छान काम केलंय, डोंट वरी. वेदश्रीने इतकं सुंदर काम केलंय, इतकं छान. आणि इट्स अ टाइम स्पॅन ना, म्हणजे इट्स मोर दॅन अ इयर्स टाइम स्पॅन. त्यातही ते खूप छान दिसून येतं की तिचा जो ग्राफ आहे, की एक लहान मुलगी
एका वर्षाच्या ग्राफमध्ये वेन हर मदर गोज थ्रू अ प्रॉब्लेम, तेव्हा त्या मुलीचा बघ ना, इथे पण किती सेन्सिटिव्ह विषय होता. असं नव्हतं की उगाच तू हट्ट करतेस. त्या कॅरेक्टरला पण एक वेगळा ग्राफ होता. जसं मला आठवतंय की तुझा तो सीन आहे ज्यात मॉन्टाजच येतो, ज्यात तू टॉवेल घेऊन येतेस खाली आणि ललित आणि मुक्ता पाण्याने खेळत असतात त्या पाईप होसने, आणि तू तो टॉवेल तिच्या अंगावर टाकतेस आणि तिच्या खांद्यावर हात ठेवून निघून जातेस. तो इतका सुंदर सीन आहे, मग त्यात वाक्य नसतील तरी तो माझा फेवरेट सीन होता. मला सांग, तुझा स्माइल प्लीज मधला सगळ्यात फेवरेट सीन कुठला होता? आय थिंक 2 होते. एक तर म्हणजे मला तो फेवरेट सीन म्हणताच येणार नाही, तो आयकॉनिक सीन आहे शेवटचा मुक्ताताईच्या स्पीचचा. सो आय वोंट इवन आय कॅनॉट, आय डोंट थिंक आय कॅन कन्सिडर इट इन अ फेवरेट लिस्ट. तो असा क्लासिक लिस्ट मधला. सो माझ्या फेवरेट लिस्ट मधला आय थिंक मी आणि प्रसाद दादा भांडतो तेव्हाचा. तू आणि प्रसाद दादा भांडता. हा, म्हणजे माझं असं म्हणणं होतं की तुझा फेवरेट सीन कुठला आहे, म्हणजे त्यात तू आहेस असा. ओके, हो ओके. तसा सो नपा जेव्हा तिच्या आजोबांकडे जाते बाबाशी भांडून की कसं त्याला कळतच नाहीये, तो मोठ्या स्टोऱ्या सांगतो की त्याच्या आईबाबांना कळलं नाही, त्याला कुठे कळतंय, तो सीन आवडतो मला. कारण की सतीश सर पण इतके सुंदर रिॲक्शन देतात ना, म्हणजे ते हसतात पण समजून पण घेतात, म्हणजे असं खूपच मला तो सीन खूप आवडतो. वाव. मला सांग, एकतर पहिली गोष्ट, आता आपण स्माइल प्लीज बद्दल बोलतोच आहोत, तर असा कुठला दिवस आहे का जो तुला खूप लक्षात राहिला आहे स्माइल प्लीजच्या शूट मधला, की किंवा एखादी एक इन्सिडेंट असा जो विच विल बी लाईक दी एपिक इन्सिडेंट ऑफ स्माइल प्लीजचं जर्नी? बापरे. असे खूप आहेत ग, म्हणजे असा आय कॅन्ट रिमेंबर अँड पिन पॉइंट वन इन्सिडेंट की हा दिस वॉज द गेम चेंजर टाईप असं. पण आय थिंक दिवस मला मेमोरेबल वाटतोय तो माझ्या बर्थडेचा. म्हणजे माझ्या बर्थडेला आपण शूट करत होतो आणि त्या दिवशी शूटिंग मध्ये पण माझा बर्थडे होता. हो, तू केक घेऊन आली होती, तो सीन, किंवा इन जनरल मध्ये आनंतर मला तो केक अजून आठवतोय, तो टेनिसच्या कोर्टचा. हो ना. हो हो. सो आपण ऍक्च्युली केक कापला होता, संपदा मावशीने केक आणला होता गेमची. सो आय थिंक तो दिवस मेमोरेबल होता. आणि लास्ट दिवस, कारण की एव्हरीबडी वॉज इन दॅट झोन की हा शेवटचा दिवस आहे किंवा हा शेवटचा सीन आहे. सो आय थिंक आय रिअली लाईक दॅट ॲटमॉस्फिअर ऑन द लास्ट डे. या. Oh, we went back to memory. I'm sure विक्रम सर हे ऐकणार आहेत आणि मग he will give 20,000 other notes की हे का नाही बोललात आणि त्याच्याबद्दल का नाही बोललात आणि तो दिवस नाही का आठवला जेव्हा मी काय मागवायचे गो चेंबूरवरनं दाल पकवान. ओ माय गॉड, आपले दाल पकवान. आपण स्माइल प्लीज बद्दल बोलतो आणि त्याच्या लंच बद्दल नाही बोललो असं होऊच शकत नाही. हो ना यार. आणि डास, कारण आणि डास ऑफकोर्स. या जे तुला चावायचे, आम्हाला फार नाही चावायचे, त्यामुळे ठीकच आहे. मला आणि विक्रम सरांना. बट इट वॉज सच अ ब्युटिफुल जर्नी. हो, त्यांना तर काय, त्यांना कोणीही चावायचं. आपण त्यांचं डोकं चावायचो, त्यांना डास चावायचे, असं. पण आय थिंक म्हणजे मला असं वाटतं की इट वॉज अ फॅमिली. इट वॉज नेव्हर, म्हणजे मला असं अजिबात वाटत नाही की श्रुती म्हणजे तुझी आई किंवा पराग तुझे बाबा किंवा वर्धन, असं वाटतच नाही की माझ्या को ऍक्टरचे आई बाबा आणि ही फॅमिली आहे. असं वाटतं की आपल्याच घरचे लोक आहेत. हा माझा दादाच आहे, म्हणजे ताई वेदश्री माझी भाचीच असेल. हा, आणि मग लेट्स नॉट फॉरगेट वर्धन, ज्याला वाटत असतं की हे सगळं टाइम वेस्ट आहे. ज्यांना जे ऐकतात आणि ज्यांना असं वाटतं की या दोघींचे या गप्पा अगदी रंगायला लागल्यात, तर वेदश्रीचा छोटा भाऊ आहे वर्धन, जो इतका गोड आहे आणि त्याला असं वाटतं की एनिथिंग अवे फ्रॉम होम, कुठेतरी जायचं असेल, कोणाला भेटायचं असेल तर ते सगळं अनरिलेटेड टू स्पोर्ट्स. हा, मी गप्पा मारू शकतो किती, आणि तो खरंच गप्पा मारू शकतो क्रिकेट बद्दल. त्याला सगळं माहिती असतं, त्याला गाड्यांबद्दल माहिती असतं.
त्याला हो सगळ्यांच्या खरंच गाड्यांचे म्हणजे तो मॉडेल्स माहिती असतात. विच इज अँड ही इज व्हॉट 6 years old? नो, नॉट इवन 6. 8 आता तो 8 8 years होय, old. तेव्हा तो 6च तेव्हा होता आय तो थिंक. 6 वर्षाचा होता. करेक्ट. हो. बट डूड, दॅट मॅन इज अ बॉम्ब. अजूनही त्याला असंच वाटतं का की आपण टाइम वेस्ट करतोय ताईच्या रिलीजला जाऊन वगैरे? म्हणजे आता त्याच्या आधी तो एकदम लहान होता बघ, मी म्हणलं ना पहिल्या फीचर फिल्मच्या वेळेस तो अख्खा वेळ सेटवर असायचा आणि हा तेव्हा सगळे त्याच्याशी खेळायचे, तो सगळ्यांशी खेळायचा. तेव्हा एक तर तो 2 वर्षांचा होता आणि त्याला हा. काही कळत पण नव्हतं म्हणजे तसं, त्यामुळे तो असायचाच तिथे. पण हम्म. आता त्याच्या प्रायोरिटीज अशा शिफ्ट झाल्यात. ही इज मोर इन ओ, टू मला जे आवडतं ते मला करू द्या असं. अच्छा. सो व्हॉट आय रिअली वॉन्ट टू डू, उगाच मला नका कुठेतरी ओढून घेऊन जाऊ. हा, करेक्ट. आय एम एन इंडिव्हिज्युअल. मी 8 वर्षाचा असला तर काय झालं, मी हा इंडिव्हिज्युअल आहे. हा आय हॅव माय ओन लाइकिंग्स, माय ओन हॉबीज. ओ गॉड. असं म्हणजे म्हणत नाही तो कधी, पण हा, पण ते म्हणजे तो ही पुण्याचा आहे लाईक्स त्यामुळे मोस्ट. ही कन्वेज इट हा प्रॉपरली. एक्झॅक्टली, म्हणजे तू तू बहुतेक प्रत्येकाचं जस्टिफिकेशन तो पुण्याचा आहे असं. नाही नाही, सगळ्या गोष्टींचं नाही देणार मी असं. तो हुशार आहे कारण तो तुझा हा भाऊ आहे, हेही मी म्हणेन. वा वा. वेल, बट मला असं वाटतं की वेदश्री, मला सांग, आय आय नो दिस स्टोरी, पण माझ्या लिस्नर्ससाठी, की तुला कधीच आईबाबांनी थांबवलं नाही ना काहीच काहीच करण्यासाठी. तूच त्यांना उलट म्हटलंयस की मला हे नाही करायचं, म्हणजे एक्स्ट्रा करिक्युलर म्हणते मी. तुलाच तुलाच सतत अभ्यास करायचा असतो ना. ही हो गोष्ट ही गोष्ट सांग ना, काही असं झालंय का कधी असं की आईबाबांनी सांगितलं हे कर आणि तुझं असं झालं की नाही नाही मला हे नाही करायचं, विच इज सच अन ऑपोजिट ऑफ एनी अदर पर्सन. म्हणजे गोलगप्पावर जितके आर्टिस्ट येऊन गेले त्यांना त्याच्यामधल्या 90% लोकांचं असं असतं की आईबाबांनी सांगितलं अरे नको अभ्यास करणं, हे काय करतोयस, आणि माझं झालं की नाही मला हेच करायचंय. तर वेदश्रीला आम्ही विचारलं की तुला मोठं होऊन काय व्हायचं, तुला काय व्हायचंय ग वेदश्री मोठं होऊन? हे बघ, म्हणजे आता ते माझं क्लिअर नाहीये मला मोठं होऊन असं नक्की काय बनायचंय, पण हा, मला सायन्स मध्ये काहीतरी शिकायचंय. म्हणजे आय बर रिअली वॉन्ट टू डू समथिंग इन सायन्स. सो बर. आय डोंट नो, म्हणजे असं आणि ठरलं नाही, अभिनय? असे फिक्स्ड पाथ ठरले नाही आहेत माझे की मेडिकल किंवा इंजिनिअरिंग. आय आय फाइंड समथिंग सुटेबल. बट देन ऍक्टिंग आणि फिल्म्सचं काय होणार जे तुझ्यासाठी थांबलेत? सो आता म्हणजे सध्या तर कोरोनामुळे सगळंच थांबलंय. आय वॉज होपिंग की सुट्टीत खूप काय काय करायला मिळेल, नाटक करायला मिळेल, मग आपण इथे हो. तिथे फिरू आणि हम्म. यांना भेटू त्यांना भेटू असं, पण ते सध्या आता काही होत नाहीये. हम्म. पण माझं आधीपासूनच असं आहे, म्हणजे आईबाबांचं असं नाही की तू फक्त एक्स्ट्रा करिक्युलर कर किंवा फक्त अभ्यास कर. त्यांचं म्हणणं हम्म. आहे दोन्ही इम्पॉर्टंट आहे तुझ्यासाठी, हम्म. इक्वली इम्पॉर्टंट आहे दोन्ही. हम्म. सो तू दोन्ही इक्वली गिव्ह युअर बेस्ट इन बोथ ऑफ देम. राईट. So if you give your best, you will be successful. 90%, वाव. 99% of the times you will be successful. So हम्म. just give your best असं असतं त्यांचं. म्हणजे तू अभ्यासही तेवढ्याच इच्छेने कर, तिथे तेवढं कष्ट कर, जेवढे तू हम्म. स्माइल प्लीजच्या स्क्रिप्टला किंवा नाटकांना. सो हम्म. त्यांनी मला असं आठवलंय आता की माझे 10वीचे बोर्ड्स 22 फेब्रुवारीला सुरू झाले हम्म. आणि रुपाली ताईकडे मी 3 वर्षांचा कोर्स करत होते हम्म. थिएटरचा. हम्म. सो तिचा लास्ट इयर माझ्या 10th मध्ये होता. द हा. थर्ड इयर वॉज ड्युरिंग माय 10th. हम्म. सो तिचं दर सॅटर्डेला क्लास असायचे आणि सो म्हणजे आय वेंट टू दोज क्लासेस ऑल्सो. माझे कथ्थक चालू होतं, मी पियानो पण शिकते, सो त्याचाही क्लास होता. वाव. सो पण त्याचा परफॉर्मन्स म्हणजे या थिएटर क्लासचा परफॉर्मन्स हा 17 फेब्रुवारीला हा. होता. सो ताई मला म्हणली अगं तुझी 22 पासून परीक्षा आहे, सो व्हॉट शुड वी डू. म्हणलं हम्म. ताई देर इज नो वे आय एम नॉट कमिंग टू द परफॉर्मन्स. आय एम म्हणजे मी येणार आहे. मी हा. म्हणलं मी करणार आहे परफॉर्म. मी म्हणलं एकदा आईबाबांना विचारते हा. आणि तुला सांगते. आईबाबा हम्म. म्हणले नो प्रॉब्लेम, तू अभ्यास आधी सुट्टी असते, तू अभ्यास करून ठेवलेला असशील. सो हम्म. 17 तारखेला मी परफॉर्म केलं सकाळी एक वाव. नाटक हा. आणि मग 22 तारखेला एक्झाम दिली पहिली. सो आय थिंक ये माय सो पेरेंट्स रिअली कूल. मोटिवेट मी टू बॅलन्स. But that is so cool, yeah, Vedashri. I'm so happy. I'm so proud of you. I'm so happy की मी तुला ओळखते. I am so proud की you are a बापरे. part of my life. Even me. नाही, कारण see you are an achiever. Let's not look at it. की इतकं सुंदर स्वतःचं आयुष्य बॅलन्स करणं हे कोणालाच नाही जमत. मला मी रोज दुपारी 12 वाजता उठते, अरे यार आजचा वर्कआउट परत भंग करायला लागणार आहे, मग नंतर संध्याकाळी कुठेतरी रेकॉर्डिंगच्या मध्येच अर्धा तास योगा करूया का वगैरे असं करून हे बॅलन्स करणं जर कोणाला जमत असेल ना, तर मला असं वाटतं की दे हॅव ऍक्च्युली क्रॅक्ड
द बेस्ट वे ऑफ लिव्हिंग देअर लाईफ, की दिस अमेझिंग झिरो एन्झायटी, खूप शांतपणे आपण हेही करूया तेही करूया, सगळ्याची तयारी झालेली आहे, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाहीये. ही जी स्पेस आहे ना, विच इज सो ब्युटिफुल, आणि ती मला जमली नाही तरी ती तुला जमली आणि मी तुला ओळखते, याचंच मला भूषण वाटतं की वाव, ये आय नो अ गर्ल हू डज दॅट. सो आय थिंक तू जे म्हणालीस ना की बॅलन्स करणं दोन्हीकडे, टू पुट युअर बेस्ट, सो आय थिंक ते आईबाबांनी जसं मला सांगितलं वगैरे, सो आय थिंक दॅट इज बिकॉज मी जिथे असतील ना त्याचा विचार मोस्टली करते. म्हणजे मी थिएटर क्लासमध्ये बसून मला किती लेसन करायचे राहिलेत SSTचे असा विचार नाही करणार, किंवा घरी SST करताना थिएटर क्लासची असाइनमेंट कम्प्लीट केली आहे का असा विचार नाही करणार. सो आय ट्राय माय बेस्ट की जे करतीये त्याच्याकडे, अभ्यास करत असेल तर अभ्यासाकडे लक्ष देईन असं. सो आय थिंक ते जमतं. वाव. टॉकिंग ऑफ बॅलन्स, आपण घेणार आहोत एक छोटासा ब्रेक, आणि या बॅलन्सच्या दुसऱ्या साईडला जाऊन आपण अजून बॅलन्सिंग गोष्टी बोलणार आहोत ज्या उरल्या आहेत. तर आपण घेऊया एक छोटीशी विश्रांती, आणि त्याच्या पलीकडे आपण अजून गप्पा मारणार आहोत वेदश्री बरोबर. तर एक छोटासा ब्रेक. Hey everybody, welcome to another great week on the IVM Podcast Network. If you haven't been following us on social media, please do. We're IVM Podcast on Twitter, Facebook, and Instagram. I'd like to thank our sponsors this week, Paytm Money and Intel. Their support is much appreciated. Before I tell you about some of the shows that we have for you this week, I really wanted to kind of really point out the incredible efforts of our host and our team. We've been able to maintain most of our production schedule in this lockdown, which is going into 4 months now. And I couldn't be happier with the fact that our hosts and team have been able to kind of just get all of this stuff out so incredibly well. So I just really, really wanted to kind of call them out for that and thank them for their support in this time. And since I spent so much time talking about that, and I want to get you out of here quickly, let me give you a quick update on a few shows that you should check out this week. On Siders, we had Amish Tripathi, really interesting discussion, both of them dive deep into history. Monty Panesar was on Edges and Sledges, another really cool show on Advertising is Dead. Tanmay Bhatt showed up. That was a cool episode. Malini Agarwal, also probably better known as Miss Malini, showed up on Absolutely Right. It's just been an absolutely gangbusters week in terms of like the kind of guests we've had and the conversations we've had on the network. Please do check some stuff out. And with that, let's get you back to your show. हे वेलकम टू गोलगप्पाचा सेकंड हाफ, वेअर आपण गप्पा मारतोय वेदश्री महाजन सोबत, आणि मगाशी आपण बॅलन्स इन लाईफ बद्दल बोलत होतो. तर जड शब्द बॅलन्स, आयुष्यातल्या संतुलनाबद्दल आपण बोलत होतो. आणि टॉकिंग ऑफ संतुलन, वेदश्रीची इतकी गुणी आणि छान आणि अभ्यास करणारी आणि वाव दिस गर्ल इज सो कूल असं वाटणारी मुलगी आहे. मला तिला विचारायचं की व्हॉट इज द बॅलन्स इन युअर लाईफ. तुला कधी फटके पडलेत का वेदश्री आयुष्यात? म्हणजे आयुष्याकडनं फटके का आईबाबांकडे? आयुष्याकडनं फटके अजून पडायचे आणि होप ते तुला पडू नये. तेच म्हणणार होते. काही नाही बाबा अजून तसलं. आई बाबा हो, म्हणजे आता आय होप सगळेच आई बाबा ऍव्हरेज लेवलचं मारतात. सो आय थिंक आय एम सेफ टू से की मी पण ऍव्हरेज मार खाल्लाय. खूप खाल्ला नाहीये किंवा असा अजिबात खाल्ला नाहीये असं पण नाहीये. सो आय थिंक मी पण सिली गोष्टी खूप करते, की मोजे उलटे टाकले धुवायला, कपडे उलटे टाकले धुवायला, किंवा ताट नीट पूर्ण संपवलं नाही, म्हणजे पानातलं पान स्वच्छ केलं नाही. तर आय थिंक अशा सिली गोष्टींवर अति झाल्यावर मग थोडाफार खाल्लाय लहानपणी, सध्या नाही, गेले काही वर्ष. सो टचवूड. डोंट टेल एनीबडी वेदू. आय डिडंट नो की मोजे आणि कपडे उलटे सुलटे म्हणजे सुलटेच टाकायचे असतात धुवायला, उलटे टाकायचे नसतात. मी माझ्या आईसोबत खूप सायंटिफिक असं रिझनिंग करून पाहिलं की पण घाम आत नसतो, मग ते उलटेच टाकायचे, मग साबण आटलं तर आई म्हणली काही नाही गप्पपणे उलटे टाकायचे असं ओरडते. वाव, थँक गॉड मी माझी लॉन्ड्री स्वतः धुते फॉर द लॉंगेस्ट टाइम. त्यामुळे मला हा फटका नाही तर मला तर बेदम मारलं असतं कोणीतरी की एक मोजा उलटा आहे, एक मोजा सुलटा आहे. माझे तर कधी कधी कपडे धुवून असे अर्धे निघतात, म्हणजे अर्धा एका बाजूचा हात सुलटा असतो, दुसऱ्या बाजूचा हात उलटा असतो, असंही खूप झालेलं आहे. त्यामुळे प्लीज आईला सांगू नकोस, नाही तर ती मुंबईला येऊन मला एक पट्टी पडा के जायगी की असं केलंस तू. आईचा असा तो डिसिप्लिन किंवा काय म्हणतो तो ती शिस्त ती माझ्या आणि वर्धन बद्दल आहे. सो अच्छा, यू डोंट नीड टू वरी. बाकीच्यांनी इम्प्रोवाइज करू शकता तुम्ही तुमच्या वॉशिंग मशीन.
आणि सध्याचा आमच्या घरातला हॉट टॉपिक म्हणजे ओरडाचा किंवा त्यातल्या त्यात जरा हिटेड डिस्कशनचा पसारा आहे. ओ, कोण खोलीतला करते आणि तो पसारा पसारा आजकाल? मीच, अजून कोण? वर्धन नाही, तू करतेस पसारा? तो वर्धनचा आई त्याला सांभाळून घेते गो, म्हणजे अच्छा. किंवा तो आवरतो बिचारा काही हा. दिवसांनी असं तरी. आणि माझं असं तुला असतं की कंटाळा मी येतो का? पसारा आवरणार का? माझं असं असतं की पसारा साठवू दे 1-2 हा. आठवडे, 2.5 आठवडे, मग मी 2 तास गाणी लावीन आणि सगळा पसारा आवरीन. मग तू माझी रूम कधीच आयुष्यात एवढी क्लीन पाहिली नसेल. हा. पण त्याला साठवू द्यायचा पसारा, म्हणजे मला असं अच्छा. रोज 5-5 मिनिटं असं बोर वाटतं पसारा आवरणं. हा हा, ठीक आहे ना. पण माय मदर डझंट अग्री, सो वेल, ओके. आय डोंट नो व्हॉट टू से अबाउट इट, कारण मी स्प्लिट पर्सनॅलिटी आहे ना थोडीशी त्या बाबतीत, की आय एम समटाइम्स व्हेरी ओसीडी आणि समटाइम्स आय एम जस्ट आय डोंट केअर रिअली टाइप्स. तर माझंही असं असतं की कधी कधी म्हणजे उठल्या म्हणजे गादीवरनं निघालो, खाली उतरलो बेडवरनं, की फन 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 सगळं असं एक खूप छान सुंदर इन इट्स प्लेस असतं ना. तर कधी कधी एवढा पसारा असतो माझ्या रूम मध्ये की मलाच लाज वाटते आज जायला, की आय विल शुअर वी हॅव टू गेट इन टू दिस रूम असं. सो वेल, आय अंडरस्टँड व्हॉट यू मीन. म्हणजे तुझ्यासारखं अगदीच स्टेडी 2-2.5 आठवड्यांनंतर पसारा क्लीन करणं असं नाहीये, पण ठीक आहे. आणि आता तर लॉकडाऊनच आहे, त्यामुळे काय मग. तर लॉकडाऊन मध्ये काय करतेस तू आजकाल? काही शिकलीस का नवीन? स्वयंपाक करायला, नवीन आर्ट हो, क्राफ्ट? ऍक्च्युली म्हणजे मी आईसोबत आतापर्यंत मला किचन मध्ये म्हणजे असं होतं की किचन मध्ये माझा काही संबंध नाही, मला किचन मध्ये जायचं नाहीये म्हणजे काही कुक करायला वगैरे. मी आय नो हे जरा फनी वाटेल, पण मी मागच्या महिन्यात पहिल्यांदा मॅगी केली. वाव, व्हॉट इज फनी अबाउट इट? अगं म्हणजे लोकांना असं 8 वर्षांचं आणि 9 वर्षांचं असल्यापासून आपली आपली मॅगी करता येते, आणि मला असं झालं की मागच्या महिन्यात मी पहिल्यांदा आपली आपली मॅगी केली. अच्छा. हा, दॅट इज व्हेरी फनी. पण आय हॅव प्रोग्रेस्ड. ऍडव्हान्स लेवल पर्यंत पोहोचलेली आहे मी. आम्ही मध्ये पनीर मंचुरियन केलं, मी केक करायला शिकली आहे बऱ्यापैकी, कॉफी केक, चॉकलेट केक टाइप्स. आणि आज आईसोबत मी व्हेज ड्राय मंचुरियन केलं, जे खूप भारी झालं होतं. वाव, माझ्या तोंडाला पाणी सुटलं. आता काय करायचं? What do we do with this cyclone? And I'm not allowed to drive outside Mumbai. तुला फोटो पाठवते मी. हा, जळव अजून जळव मला. अगं बाकीच्या लोकांनी जळवून मला असं केलंय की आता बास, आता घरी बनवावंच लागेल खायला. मग तू तुझ्या मैत्रिणींसोबतच्या ज्या तुझ्या अशा पार्टीज असायच्या, तुम्ही पजामा पार्टीज करायच्या, त्या मिस करतेस का? हो, म्हणजे आमची अख्ख्या बॅचची एक पार्टी ठरली होती बोर्ड्स नंतर पुढच्या दिवशी. ऑब्व्हियसली ती कॅन्सल झाली कारण की गॅदरिंग त्यांनी बॅन केले. त्यानंतर मी आणि माझी मैत्रीण, आमच्या सगळ्यांचे असे स्लीप ओव्हर्स ठरले होते, इथे जायचं तिथे जायचं, वेगळ्या ग्रुप ऑफ फ्रेंड्स सोबत या रेस्टॉरंटला जायचंय, आम्हाला तिथलं खूप आवडतं. एक तर सगळं ते कॅन्सल झालंय. सो वी हॅव टू मेक डू विथ ऑनलाईन व्हिडिओ कॉल्स, आणि ते पण आता सगळ्यांचे क्लासेस सुरू झालेत, सो वेळा मॅच होणं ते सगळं. आता कसले क्लासेस आहेत ग मग वेदश्री? 11वीचे सुरू झाले क्लासेस आमचे. वाव, दिस इज सो फॅन्सी. आय नो राईट. या, म्हणजे सुट्टीच नाहीये ऍक्च्युली तुला कुठल्याच गोष्टीची. म्हणजे आम्हाला ऍक्च्युली मार्च, एप्रिल, मे अशी सुट्टी असते, पण सध्या लॉकडाऊन आणि तो किती वाढेल, मग अभ्यास इफेक्टिव्हली होईल का नाही, सो क्लासेस पण जरा आय थिंक त्यांनी लवकरच सुरू केले यावर्षी. आणि अगं बसून घरी इतके बोर झाले होते की शेवटी अशा कन्क्लुजनला आलं की जाऊ दे, क्लासेस तर क्लासेस सुरू करा, अभ्यास तर अभ्यास करू आम्ही. राईट, सम काइंड ऑफ डोक्याला चालना मिळायला पाहिजे. मग ना. या इट्स सो ट्रू मॅन. आणि काय, आणि वेगळं काय चाललंय, म्हणजे हाऊ आर यू फायटिंग दिस बॉर्डम? ऑफकोर्स तुझे क्लासेस तर चालू झालेत, पण आय एम शुअर की तुमची एनर्जी एवढी असते लहान मुलांची, किंवा वर्धनही बिचारा आता कंटाळला असेल घरच्या घरी बसून. हो ग, हा, त्याची तर हॉबी म्हणजे बाहेर जाऊन खेळणंच आहे. हो, सो हाऊ इज ही किलिंग हिज टाइम? कोंडल्यासारखं वाटतंय घरी. बाय द मीन्स ऑफ स्पॉटिफाय. अजून तो थोडाफार नाचतो कधी कधी, आणि तो घरात खेळतो मग आपल्या बाकीच्यांची. पत्त्यांचं नवीन त्याला क्रेज आली आहे पत्त्यांची. रोज रात्री पत्ते खेळतो कोणाशी तरी, कारण की अगं स्क्रीन टाइम पण लिमिटेड ठेवलाय त्याचा, सो नाहीतर डोळे खूप दुखतील. मग वाचतो खूप, आणि त्याचेही क्लासेस सुरू झालेत शाळेचे, त्यालाही अभ्यास असतो.
Wow, that's so cool. That's very good. So, but yeah, म्हणजे मला सांग वेदश्री, दिस इज अ क्वेश्चन यू युजली आस्क मोठ्या लोकांना, पण मला सांग की जे तुझं अपब्रिंगिंग होतं किंवा जी तू सिटी लाईफ पाहिलंस, त्यानंतर हे जे लॉकडाऊन झालं आणि लोक जे न्यू नॉर्मल म्हणतायत, ते तुला काय वाटतं ग असेल असं खरं? बिकॉज आय थिंक इट्स नाव फॉर युअर जनरेशन टू स्टार्ट सेटिंग द प्रेसिडेंट की काय असणार आहे द न्यू नॉर्मल. कारण म्हणजे फॉर एक्झाम्पल आम्ही आमचं लाईफ सुरू केलं, आम्ही आमचं करिअर सुरू केलं आणि आता वी आर जस्ट ट्राईंग टू अडॅप्ट विथ अच्छा हे करायचंय का, बरं व्हिडिओज घरच्या घरी बनवायचे का, बट ॲट द सेम टाइम युअर जनरेशन इज समथिंग जे आत्ता बाहेर निघेल, you know, you'll come out in the world. तर what do you see your new normal to be? It's definitely not going to be जे आमचं होतं की आम्ही बाहेर आलो, ऑडिशन दिलं किंवा इंटरव्ह्यू केला, जॉब केला, ऑफिसला गेलो, पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये बसलो. हे इज नॉट गोइंग टू बी द सेम. तर तुला काय दिसतंय पिक्चर फ्रॉम युअर पॉइंट ऑफ व्ह्यू ऑफ द न्यू नॉर्मल? आय थिंक ऑलरेडीच हळूहळू डिजिटलाइज होत होतं आणि या कोरोनाच्या अख्ख्या जगाला जो एक्सपिरियन्स मिळाला कोरोनामुळे, त्याने आय थिंक अजून लोकांना रिअलाइज होईल की आपलं काम घरी बसल्यावर तेवढंच इफेक्टिव्हली होत आहे. म्हणजे काही फील्ड्समध्ये इट इज ट्रू की घरी बसून तेवढं इफेक्टिव्हली होत आहे काम. सो आय थिंक पीपल विल स्विच प्रॉबेबली. आणि आय थिंक एवढं बाहेर पडणं नाही होणार मग काही वर्षांपर्यंत आता, म्हणजे काही वर्ष आतापासून. सो हळूहळू आय थिंक आपण घर कोंबडे होणार आहोत. म्हणजे आय डोंट वॉन्ट टू बी, नाही आपण नाही, म्हणजे फॉर सम फील्ड्स इट विल बी की, म्हणजे आय थिंक एज्युकेशन मला असं वाटतंय की 10 years 15 years फ्रॉम ना होम स्कूलिंग, म्हणजे आता जसे क्लासेस ऑनलाईन चालू आहेत, दॅट विल बी द न्यू नॉर्मल. की घरी बसूनच क्लासेस असतात, तुम्ही शाळेत कसे जायचे, किंवा आता किती लोक आता मायनॉरिटी इज होम स्कूलिंग. आय थिंक तेव्हा मायनॉरिटी विल बी असे प्रायव्हेट स्कूल्स आणि गव्हर्नमेंट स्कूल्स अँड स्टफ लाईक दॅट प्रॉबेबली. ओ माय गॉड, काय कॅल्क्युलेशन बदलेल ना ग वेदश्री त्याच्याने. म्हणजे दी अमाऊंट ऑफ मनी दॅट गोज इन टू ऍडमिटिंग युअर चाइल्ड टू अ स्कूल, ते सगळंच बदलेल ना. म्हणजे एकतर कपॅसिटी ऑफ द क्लास विल चेंज, तुम्हाला जास्त लोकांना केटर करता येईल. आय थिंक त्यामुळे एज्युकेशनची लेवल बदलेल असं मला वाटतं की इट विल रीच मोर पीपल. जर ऑफकोर्स जर इंटरनेट पोचलं काही अनप्रिव्हिलेज लोकांपर्यंत तर. पण वेल वेदश्री, मला सांगतो आतापर्यंत किती इंटरव्ह्यूज दिलेस ग आयुष्यात असे, आफ्टर स्टार्टिंग दिस ऍक्टिंग ऍज अ करिअर? हे पहिलंच आहे. हो, नाही, पॉडकास्ट तर पहिलाच आहे आणि असा गप्पा मारण्याचा वगैरे इंटरव्ह्यू पण पहिलाच आहे. द सायलेन्स साठी आय थिंक 1-2 इंटरव्ह्यूज साठी गेले होते मी, म्हणजे प्रेस कॉन्फरन्स होती, आपली पण प्रेस कॉन्फरन्स होती, तेवढंच. म्हणजे मी अशी इंडिव्हिज्युअली कुठल्या इंटरव्ह्यूला नाही. हा असा जो एकदम असा एक प्रश्न असतो जो काही लोक उत्तर देऊन देऊन कंटाळलेले असतात, तो प्रश्न तुला फार विचारला गेलेला नाहीये. जो आहे की तुझ्या सोबत जी लोक आहेत ना, तुझ्या वयाची किंवा तुझ्यापेक्षा लहान जी मुलं आहेत, ज्यांना अभ्यास करता करता नाटकांमध्ये आणि फिल्म्समध्ये काम करायचं असेल, तर त्यांना तू काय ऍडवाइस करशील ग? असा प्रश्न, म्हणजे हा इतका बोरिंग प्रश्न आहे, पण ह्याचं उत्तर तू तयार ठेव, कारण उद्या जेव्हा तू स्टार होशील तेव्हा तुला ह्या प्रश्नाचं उत्तर सतत द्यावं लागणार आहे, हे मी तुला प्रॉमिस करते. आय थिंक आय कॅन ओनली से की अभ्यास तेवढाच इम्पॉर्टंट आहे. म्हणजे आणि आपलं हे फील्ड जे ऍक्टिंगचं आहे, इट इज क्वाईट अनसर्टन, राईट? म्हणजे आता काम आहे, उद्या आहे का नाही आपल्याला माहिती नसतं. सो अभ्यास एकतर इंटलेक्च्युअल प्रोग्रेस ऍडव्हान्समेंटसाठी लागतोच. म्हणजे मला असं वाटतं की अभ्यास तेवढाच इम्पॉर्टंट आहे, हे आधी आपल्याला रिअलाइज व्हावं लागतं. इफ यू बिलीव्ह की अभ्यास आणि ऍक्टिंग, मला अभ्यास आणि हॉबी, regardless of which hobby, is equally important, and you're willing to give your best at both of it, I think anyone will be able to achieve that feat. Yay, what a lovely answer. Thank you so much. हे लिहून टाकू? हो प्लीज, आता फॉर नेक्स्ट 2 years तरी हे कामी येईल तुझ्या. आणि मला कन्फर्म माहितीये की तू 11वी 12वी काही असलं तरी तुला जर फिल्मची ऑपॉर्च्युनिटी आली तर तू त्याला नाही म्हणणार नाहीस, तू काम करायला सुरुवात करणार. म्हणजे मला करायचंय, मला असं झालंय की मला पडायचंय बाहेर.
ऑफकोर्स. त्यामुळे प्रश्नांना उत्तरं तुला द्यावीच लागणार आहेत. बट दॅट ऑल्सो ब्रिंग्स अस ऑलमोस्ट टू लाईक टुवर्ड्स द एंड ऑफ आवर पॉडकास्ट. तर मला सांग की तू लाईक आमचे गेस्ट नेहमी रेकमेंडेशन्स देतात की तू सध्या काही असं वाचलंयस का किंवा असं काही पाहिलंयस का जे तू आपल्या लिसनर्सना रेकमेंड करशील की हे वाचा, हे मला आवडलं होतं किंवा हे बघा, ही सिरीज किंवा व्हॉटएव्हर. स्पॉटिफायवर तू जर काही ऐकलं असशील तर. मी पर्सनली मिस्ट्रीज आणि थ्रिलर्सची फॅन आहे, सायकोलॉजिकल थ्रिलर्स, क्राईम थ्रिलर्स. सो मी जनरल तसेच रेकमेंडेशन देईन. सो मी आता पुस्तकांमध्ये जनरल सध्या माझं जॅक रिचर म्हणजे ली चाइल्डच्या पुस्तकांवर चालू आहे, मी वाचतीये भरपूर. अलॉंग विथ इकडचे तिकडचे थोडीफार वाचतेच. म्हणजे सध्या मी जेफ्री आर्चर पण वाचतीये. मराठीत मी मध्ये साधनाताई आमट्यांचं संविधा वाचलं, रणजित देसाईंचं राहू वाचलं. सो मी मराठी तेवढंच वाचते आणि मला ते तेवढंच आवडतं वाचायला. सो मला एक तर हिस्टॉरिकल बुक्स खूप आवडतात, नाही तर क्राईम थ्रिलर टाईप्स आवडतात. आणि मी एखादं मूवीज मध्ये मी सध्या एक वेब सिरीज बघतीये, सूट्स नावाची. वेब सिरीज नाही, ती ऍक्च्युली टेलिव्हिजनवर येऊन गेली आहे. सो आय रिअली लाईक दॅट सिरीज. किती सटल वेनी ते सगळं कन्व्हे करतात, मला ते खूप आवडतं. सो सध्या मी ते बघतीये. सो मी एखादं पुस्तक वाचते आणि देन आय लाईक टू सी द मूवी अबाउट दॅट बुक ऑर दी अदर वे राऊंड. सो तू राजी बघितलास का? इट्स अन अमेझिंग मूवी, राजी उरी. सो राजी इज बेस्ड ऑन द बुक कॉलिंग सेवन. सो मी ते आधी मूवी पाहिला, मग ते पुस्तक वाचलं. ओके. सम बुक्स आर लाईक हॅरी पॉटर, दॅट्स अन ऑल टाइम फेवरेट सिरीज ऑफ माइंड. त्याचे मी आधी पुस्तकं वाचली, मग मूवीज पाहिले. सो नॉट विदाउट माय डॉटर इज अनदर अमेझिंग बुक. आय रिअली लव्ह दॅट बुक. वाव, यू आर टू क्वालिफाईड. या अरे म्हणजे हॅरी पॉटर मी फिल्म पाहिली आहेत, सगळे पार्ट्स पाहिलेत, पण आय हॅव स्टील नॉट मॅनेज टू रीड हॅरी पॉटर. म्हणजे मला आहे माझ्या त्या आय नो. आणि माझ्या मित्राकडेच होते, तर लॉकडाऊन मध्येच तो मला शेवटच्या दिवशी आम्ही जेव्हा भेटलो तो बोला, अरे जाना लेके जाना बुक. तर म्हटलं हा ये वीकेंड पे लेके जाऊंगी, अभी लेके जाके क्या करू असं. आणि मग ते राहिलंच आहे ना. लाईक आय विश आय वुड हॅव जस्ट मी आणली असती ती पुस्तकं, तर ती या लॉकडाऊन मध्ये वाचून तरी झाली असती. पण ठीक आहे, सून नेव्हरदलेस इट विल हॅपन. पण मला हॅरी पॉटर इतकं आवडतं की माझं अख्खी सिरीज वाचून झाली, 7 मूवीज बघून झाले होते. पण एका कुठल्या तरी ओकेजनला, आय थिंक क्रिसमसला, बाबा म्हणला की आपण घेऊयात अख्खी सिरीज. अँड वी बॉट ऑल 7 बुक्स इवन दो हॅड फिनिश्ड रीडिंग ऑल ऑफ देम. वाव. या त्याचा मॅरेथॉन्स करते मी सारख्या वाचण्याच्या. वाव, सो कूल. म्हणजे ते मला माझं वाचन जरा आहे, लोकांना माहिती येते आता. नाही, मला म्हणजे मी अगदी लहान असल्यापासून खूप वाचते. नाही, माझं वाचन खूपच घाण आहे, त्यामुळे आय नीड टू गेट टू डुईंग इट. हळूहळू वाचते. बट या, सो दॅट ऑलमोस्ट ब्रिंग्स अस टू द एंड ऑफ द एपिसोड. पण जायच्या आधी एक मराठी शब्द जो तू आमच्या वोकॅब्युलरी मध्ये ऍड करणार आहेस क्विकली. तुम्हाला आता काय करू मी असं काय, कुठलाही शब्द जो तुला फॅसिनेटिंग वाटतो, जो तुला आवडतो, जो तू लहानपणी खूप वापरायचीस. म्हणजे आमच्याकडे डुकऱ्या, बिंबी पासून क्लुट्यापर्यंतचे शब्द आहेत, त्यामुळे तुला जे हवं ते तू. आय एम नॉट शुअर की मी मला जो आठवलाय तो तुमच्या वोकॅब्युलरीत ऍड करेल, कारण की इट्स अ व्हेरी कॉमन वर्ड. पण मला तो शब्द खूप आवडतो मराठीतला. बोल ना. नीट. इट अप्लाइज टू एव्हरीथिंग. नीट. आय थिंक समबडी सेड नीट. इट्स ओके. हा, अजून एक सांग. कारण आय एम नॉट शुअर की तो इतके एपिसोड झालेत, त्यामुळे आणि माझी मेमरी खूप वाईट आहे, त्यामुळे काही लिसनर्सना ते अगदीच आठवण असेल की हा नीट अमक्याने सांगितलं होतं. बट या, इफ यू कॅन प्लीज. अजून एक वेगळा शब्द सेफ्टीसाठी. सेफ्टी. हो, सेफ्टी. मी मिलिंद काकाचा एपिसोड ऐकत होते परवा, त्याच्या सेफ्टीचा.
ट्रेनच्या समोर सेफ्टी शॉट घ्यायला गेले आणि हो ओ गॉड, तो एक वेगळाच एपिसोड क्रेझी आहे मिलिंद दादा. खूप भारी आहे. मी त्याच्या मुलाला भेटले पाहिजे, तो खूप गोड आहे. का, कशी? संपदा मावशी माझ्या एक अर्ध्या किलोमीटरहून कमी अंतरावर राहते. ओ, ते पुण्याला पोचलेत? हो. मला वाटलं ते गोरेगाव तिच्या आई बाबांकडे आलेत ते. नाही. अच्छा अच्छा अच्छा, मग कूल आहे. हा, पण शब्द दे. आय गॉट इट. अनुवंशिक. वाव, अनुवंशिक असतं ते. दॅट इज हेरिडिटरी, इज अनुवंशिक ना? येस. हो. वाव, अमेझिंग. म्हणजे बघितली का तुम्ही हिची व्होकॅब्युलरी, की फ्रॉम नीट शी वेंट स्ट्रेट टू अनुवंशिक. नीट, मला असं वाटतं की तू नीट बोलली असतीस ना, हा शब्द तू दिला असतास तर आईने ह्याच्यावर तुला एकदा असा टोमणा तरी मारला असता की मग जरा नीट ठेव ना सगळं. नीट शब्द दिलायस तिकडे तर. नाही, तेच ना, आमच्या घरात नीट हा शब्द मोस्ट युज्ड शब्द आहे, की हे नीट जागेवर ठेव, ते नीट कर, किंवा म्हणजे हे नीट झालंय आई, माझा हा डान्स नीट बसलाय, असं. अच्छा, ओके. दॅट्स ऑल्सो अ ब्युटिफुल वर्ड, नीट. आणि तो किती इट्स इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये सेम आहे. It adds flavor to the sentence. Yeah, and it's also like, it's for everything ना असं. ऑल्सो काही जे दादा लोक असतील जे दारू पितात त्यांच्यासाठी नीटचा शब्द वेगळाच असतो, त्यामुळे. सो एनी हार्ड ड्रिंक ज्याच्यात तू काही मिक्सर नाही टाकलंस, म्हणजे थम्सअप, पाणी काही नाही टाकलंस, नुसतं हार्ड ड्रिंक जेव्हा नुसती विस्की असते तेव्हा ती नीट असते. इट इज ऍक्च्युली अ मल्टीपर्पज वर्ड, की किती वेगळ्या वेगळ्या जागी तो वापरला जातो. सो अशा प्रकारे आम्ही आज वेदश्रीच्या व्होकॅब्युलरीमध्ये पण थोडीशी भर टाकलेली आहे आणि त्याच्याबद्दल आम्हाला खूप ग्रेट वाटतंय, कारण नाहीतर वेदश्रीच आपल्याला भरपूर गोष्टी सांगत असते, विच इज अमेझिंग. इट इज सो लवली टू हॅव हर अराउंड. आणि ती छोटा पॅकेट बडा धमाका आहे, मला असं म्हणायला आवडेल की तिच्या साईजवर जाऊ नका, तिच्या एजवर जाऊ नका, कारण शी नोज अ लॉट ऑफ थिंग्स अँड शी इज वेल रेड आणि अमेझिंग ह्युमन बिईंग, आय मस्ट से. की आता ती परत आजही तिने अभ्यास करून आपल्याबरोबर गप्पा मारायला ती आलेली आहे, त्यामुळे वाव, तुझं कौतुक कितीही केलं ना तरी कमी आहे वेदश्री, असं मला वाटतं. आणि आय विश तू माझ्यासमोर आता बसलेली असतीस. आय एम सो हॅपी मला इथे पॉडकास्टला तू बोलवलंस. हो, मला पण त्या काळात ताटलीत बोलायचंय आणि तुझ्या समोर बोलायचंय. आय लव्ह युअर लाफ्टर, सीइंग युअर लाफ्टर. वी विल डू दॅट सून. मला असं वाटतं की as soon as the lockdown is over, मला आपण या लॉकडाऊन मध्ये जितक्या लोकांचे पॉडकास्ट केले त्यांना स्टुडिओमध्ये बोलून आपण एक चिलमाडी पार्टी अशी करायला पाहिजे. So yeah, but thank you so much Vedashri for spending your time. I know आपण हा 40 मिनिटाचा ऑडिओ पॉडकास्ट असला तरी आपण ह्याच्यावर 2 तास घालवलेत, कारण आपलं कनेक्शन जात असतं आणि येत असतं. बट द फन पार्ट इज की द ऑडियन्स ऑल्सो डझंट माइंड. आपले जे लिस्नर्स आहेत ना त्यांनाही ते सतत विचारत असतात की गोलगप्पा येणार ना, त्यामुळे मला त्यांनी ती स्ट्रेंथ दिली आहे की इवन इन दिस लॉकडाऊन मी एक हेडफोन ऑर्डर केला ज्याला माईक आहे, सो दॅट द क्वालिटी बिकम्स अ लिटल बेटर. पण डेफिनेटली इट्स नॉट ॲज गुड एज आपण जर स्टुडिओमध्ये केला असता तर. पण त्या आमच्या लिस्नर्समुळेच मी हे करू शकले, किंवा माझी अख्खी टीम आहे एडिटर्सची आणि आमच्या प्रोडक्शनची आणि काही लोक जी क्रिएटिव्ह बनवतात त्यांना आपण विसरून चालणार नाही, कारण ते घरी बसून आय थिंक 24 तास काम करतायत, त्यांचं लॉकडाऊन बंद झालेलंच नाही. त्यामुळे ह्यूज थँक्यू टू आय डोंट इवन नो हाफ ऑफ द टीम मेंबर्स, बट तेजस नावाचा आमचा एडिटर आहे, मेन एडिटर, त्याच्या हाताखाली खूप लोक आहेत. कविता राजवाडे नावाची आमची हेड आहे, जिच्यामुळे हे सगळं चाललंय, तिला मी खरंच थँक्यू म्हणेन. निखिल म्हणून एक मुलगा आहे जो आमचे क्रिएटर्स बनवतो, जो मला माहितीये कसं माझ्या ग्रुपवर आहे. तर अशी काही आणि अजून बरीच आमच्या टीमची लोक आहेत IVMची, त्यांना मी खूप मनापासून थँक्यू म्हणते. तुम्हा सगळ्या लिस्नर्सला थँक्यू म्हणते, कारण इन दिस अनसर्टन टाइम्स इफ देर इज समथिंग दॅट इज जे मला ताकद देतंय आणि मोटिवेट करतंय ते तुमचं प्रेम आहे आणि वेदश्री सारखे गेस्ट जे आपल्याला वेळ देतात आणि आपल्याशी गप्पा मारतात. सो
ह्यूज थँक्यू आणि खूप खूप प्रेम तुम्हाला सगळ्यांना. प्लीज सेफ राहा, आमचा पॉडकास्ट ऐकत राहा. आजचा आमचा एपिसोड कसा वाटला तो आम्हाला कॉमेंट्समध्ये लिहून पाठवा. वेदश्रीचा इंस्टाग्राम पेज फायनली आहे आता, तर वेदश्री त्याचा हँडल काय आहे ग? महाजन.वेदश्री. ओके, सो महाजन.वेदश्रीला जाऊन फॉलो करा. आय एम शुअर ती त्याच्यावर इतकी ऍक्टिव्ह नाहीये, पण ती बाकीच्या अमेझिंग गोष्टी करत त्याच्यावर. सध्या करेक्ट, कधीच नसते. ऍटलिस्ट ते आहे अकाउंट, हे मला ह्याच्याबद्दलच ग्रेट वाटतंय. सो प्लीज महाजन.वेदश्रीला फॉलो करा. आय एम शुअर त्याच्यावरती हळूहळू कॉन्टेंट यायला लागेल. मला फॉलो करा, मला करत नसाल अजून तर काय करताय तुम्ही लोक. @तृप्तीला फॉलो करा. युट्यूबवरती माझा चॅनल आहे @तृप्ती, ज्याला सबस्क्रिप्शनला पैसे लागत नाहीत, फुकट आहे. ते सबस्क्रिप्शनचं बटन दाबलं तर तुम्हाला मी जेव्हा व्हिडिओ टाकीन त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन येतं. एक बेल असते, बेल आयकॉन पण दाबा, सो द नोटिफिकेशन विल ऍक्च्युली रिंग ऑन युअर फोन. सो या, असं खूप काय काय आहे. IVMचे बरेचसे पॉडकास्ट आहेत, ते ऐका. आणि एवढं सगळं झाल्यावर मी येतेच आहे नवीन पॉडकास्ट घेऊन, तर मग पुढच्या बुधवारची वाट बघा. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू सो मच. बेटा, did you know 79% of all scientists in NASA are Indian only? देखो, इंडिया में टैक्स सिर्फ मिडिल क्लास भरती है. Everyone is just enjoying free यार. आजकल के youngsters are only interested in partying and enjoying. उनको देश की पड़ी ही नहीं है. बेटा, तुम बस शादी कर लो, उसके बाद तो you can enjoy life like anything. I will tell you what this country needs. This country needs 15 years of dictatorship. That is the only way to become a superpower. See the Chinese, how much they've progressed. सुनो, तुमने ये WhatsApp forward देखा? So what's common between all of these statements? They're all absolutely rubbish. Fake WhatsApp forwards that spread like wildfire. And statements that defy any logic. We are here to debunk them all. Way of family WhatsApp groups, worst nightmare. Where what happens when you read a book. Basically, we are just a bunch of guys who want to cut through the bullshit of everyone saying this, how it won't be true. So that the next time someone confidently squeezes out some WhatsApp or Twitter BS, you can look them dead in the eye and go, Uncle, please sit. So join me, Joel, and me, Tushar, every Mondays for a fresh new episode of Uncle, Please Sit. How many times have you motivated yourself to improve your sleep or lose weight or be more productive? How many times have you failed? Hi, my name is Ashton Doctor. Tune into my show, The Habit Coach Podcast, where we focus on creating small, tiny habits to improve your life instead of those big, impossible tasks. So make listening to me a habit every Monday, Wednesday and Friday on the IVM Podcast app or ivmpodcast.com or on your favorite podcasting app.